नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये कल्पना ही सायलीला म्हणते की अगं तू ह्या दिवसामध्ये खूप खुश राहण्याचा प्रयत्न कर, कारण की आई होणे हे जगातील खूप मोठे असे सुख आहे. तर लगेच सायली म्हणते की आई, सतत मला आई होणे असं प्लीज म्हणू नका. कल्पना धक्क्याने विचारते की काय ग सायली, काय झाले? तेव्हा सायली म्हणते की आई होणे हे शब्द खरंच खूप मोठा आहे, त्यामुळे मला थोडीशी दडपण येते. तर कल्पना म्हणत असते की अगं आई, हा शब्दच खरंच खूप मोठा आहे. तुझ्या पोटामध्ये एक जीव वाढतो ना, त्यामुळे भीती ही वाटतच असते. आणि या दिवसामध्ये मूडसुद्धा खूप बदल होत असतात, त्यामुळे तू इतकी भीती बाळगू नको, सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. तेव्हा तू जा आणि आता आराम कर. मी माझ्या चॉईसचा जो काही कलर आहे तो घेते आणि बाळासाठी स्वेटर विणते, कारण त्याला ते खूप आवडेल, कारण तो त्याच्या आजीचा आवडता कलर असणार. तेव्हा सायली तिथून आराम करण्यासाठी आपल्या रूममध्ये येते. तेव्हा सायली रूममध्ये लावलेल्या अर्जुनच्या लहानपणीच्या फोटोकडे बघत असते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आईंनी तर आपल्या बाळासाठी स्वेटरसुद्धा विणण्यासाठी घेतला. त्यांच्या आनंदाचा इतका त्रास होईल कधीच मला वाटले नव्हते हो. आणि पूर्णाईजी त्यासुद्धा आज चक्क माझ्याच बाजूने बोलल्या आणि घरातील वातावरण सुद्धा हळूहळू पूर्ण बदलते. आपल्याला वाटते की पूर्णाई आजीचा राग आपल्यावरचा जावा, पण अशा खोट्या कारणाने नको, काहीतरी खरे कारण असले पाहिजे. अर्जुन मात्र हू हू करत असतो. सायली म्हणते की अर्जुन सर, आपल्याला काहीतरी लवकर करायला हवे. तेव्हा अर्जुन उठतो आणि आपण खरे नवरा बायको नाहीत आणि तुम्ही खरंच ह्या आई होणार नाही हे सर्वांना जाऊन खाली सांगू का, असे अर्जुन रागाने सायलीला बोलतो. अर्जुन म्हणतो की तुमची जशी स्थिती झाली तशी माझी सुद्धा झाली. आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कुणाला सांगता सुद्धा येत नाही आणि ही प्रेग्नन्सी खोटी आहे, कसे सांगावे तेच मला कुणाकडे समजत नाही आणि यातून सर्वांवर काय मार्ग काढायचा हेच मला सुचत नाही. तेव्हा सायली विचार करते की अर्जुन सर सुद्धा खूप दडपणाखाली आहे. आता जे काही करावे लागेल ते मलाच करावे लागेल. त्यानंतर इकडे किल्लेदारांच्या घरी विपुल आलेला असतो आणि तो सुमनबरोबर खूप छान असे भाजी निवडताना गप्पा करत असतो. तेव्हा रविराज त्यांच्या गप्पा ऐकून म्हणतो की विपुल, तू असे करून ना तुझ्या चुलत सासूचं पूर्णपणे मन जिंकून घेतले आणि मला पूर्ण खात्री आहे की तू एक दिवस तन्वीचं मात्र मन जिंकूनच घेशील. आणि तन्वी मात्र ही दरवाजात सर्व काही ऐकत असते. रविराज सांगत असतात की तन्वी ही लहानपणापासून खूप रागीट, कधी कुणाचा रागसुद्धा ती सहन करायची नाही. तेव्हा विपुल म्हणत असतो की मी तुला पूर्णपणे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करील. तेव्हा लगेच तन्वी ही मनात म्हणत असते की तूच या घरात माप ओलांडून ये आणि त्या किल्लेदारबरोबर राहा आणि तुझ्या सासूबरोबर कोशिंबीर बनवत राहा. मी तुझ्याबरोबर लग्न करणारच नाही. असा विचार करत असताना सुमनचे लक्ष मात्र तन्वीकडे जाते आणि तन्वी बाळा, तू केव्हा आलीस असे विचारते. तेव्हा तन्वी लगेच आतमध्ये येते आणि विपुल, तू केव्हा आलास असे विचारते आणि येताना एक मेसेज तर करून यायचा ना. तेव्हा विपुल म्हणतो की असं अचानक येण्यात आणि धडकण्यातच मज्जा असते, म्हणून तर मला काकूच्या पद्धतीचा स्वयंपाक हा बघता आला. विपुल म्हणतो की तन्वी, तू एक दिवस आमच्या घरी सुद्धा अशी अचानक येऊन धडक, म्हणजे तुला आमच्या घरातील वातावरण, माणसाबद्दल सर्व काही कळेल. तेव्हा लगेच तन्वी म्हणते की त्याची काय गरज आहे. तेव्हा विपुल म्हणत असतो की अगं, लग्न म्हणजे फक्त दोन माणसाचा संसार नसतो, पूर्ण फॅमिलीशी, पूर्ण कुटुंब हे जोडले गेलेले असते. तेव्हा रविराजला विपुलचे ते खूप कौतुक वाटते आणि त्याचा अभिमान सुद्धा. तेव्हा सुमन म्हणते की पग नशीब लागते असा नवरा मिळण्यासाठी. तेव्हा विपुल म्हणतो की नाही मावशी, तन्वीसारखी बायको मिळायला भाग्य लागते. तर तन्वी खुशून हसत असते. मनामध्ये तर तन्वीला विपुलचा खूप राग येतो आणि तुला साखरेत लोळावले की काय, आणि तुझंही असं गोड वागणं बघून मला डायबिटीचा बहुतेक त्रास होईल. त्यानंतर इकडे सायली विचार करत असते की त्या रिपोर्टमध्ये इतका गोंधळ का झाला असेल, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये फोन लावते आणि त्या मॅडमला विचारत असते की मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन काही टेस्ट केल्या होत्या, मग त्याच्यामध्ये असा गोंधळ कसा झाला असेल की मी प्रेग्नेंट नाही पण माझे रिपोर्ट प्रेग्नेंट का आले असेल. तो रिपोर्ट कसा बदलला, कारण आमचं लग्न तर झाले पण आम्ही नवरा बायको नाहीत आणि आमच्यामध्ये तसे संबंध सुद्धा नाहीत. तेवढ्यात लगेच अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन लगेच घाबरून दरवाजा लावून घेतो. तर सायली ही दबक्याने अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन लगेच घाईने दरवाजा लावून घेऊन सायलीच्या हातातील मोबाईल घेतो आणि सायलीला म्हणतो की तुम्ही कुणाला सांगत होतात की आपण खरे नवरा बायको नाहीत म्हणून. तेव्हा लगेच सायली म्हणते की अहो अर्जुन सर,
आणि तुम्ही सर्व अख्ख्या जगाला सांगणार का मी जर आलो नसतो तर तुम्ही पूर्ण घोटाळा करून ठेवला असतात. तर सायली म्हणते की अहो दिवसेंदिवस घरातील हा आनंद वाढतच चालला, काय करावे तेच काही समजत नाही. आपण जर असे शांत बसून राहिले तर आईंना जो काही आनंद होतो त्याच्यानंतर काय त्रास होईल हे मला समजते. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की सायली मला सुद्धा सर्व परिस्थिती समजते. जर हॉस्पिटलमध्ये पर्यंत पोहोचले असते की आपण खरेच नवरा बायको नाही तर ही न्यूज लगेच डॅड किंवा पूर्णाईपर्यंत नक्की पोहोचली असती. सुद्धा तोच विचार करतो की काय करायचे ते. त्यानंतर इकडे कल्पनाने गुरुजींना घरी बोलावून घेतलेले असतात. गुरुजी येतात तेव्हा कल्पना म्हणत असते की आमच्या घरामध्ये एक गुड न्यूज आहे की आमची सुनबाई ही आई होणार, परंतु त्यासाठी चोर ओटीचा काय मुहूर्त असेल ते शोधण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावलेत. तेव्हा अर्जुन आणि सायली खाली येत असतात. तर लगेच अर्जुन म्हणतो की ही चोरओटी वगैरे काय असते. तेव्हा सायली म्हणत असते की हे पौष्टिक पदार्थांनी आईची ओटी भरली जाते, त्याला चोरोटी बोलतात. तर गुरुजी ही मुहूर्त काढतात आणि एकदा चोरोटी भरल्यानंतर सर्वांना सांगायला होते की आमच्या घरात बाळ येणार म्हणून. तेव्हा अर्जुन सर प्लीज लवकर तुम्ही काहीतरी करा असे सायली म्हणते. तर अर्जुन लगेच पुढे येतो आणि तो आईला म्हणत असतो की मम्मा हे सर्व लवकर करण्याची काय गरज आहे, अजून सायलीच्या सोनोग्राफीचे रिपोर्टसुद्धा यायचे, मग हे सर्व इतक्यात घाई होत नाही का. कल्पना म्हणते की अर्जुन आम्हाला बायकांना आमचं काम करून दे, तू यामध्ये नको पडू. तेव्हा अस्मिता म्हणते की हो हे सर्व करण्याची तर घाईच आहे आणि चोरओटी आजच भरली तर गुरुजी म्हणतात की नाही असे नाही करता येत. चोरओटी ही योग्य 3 महिने झाल्यानंतरच त्याचा योग्य मुहूर्त काढूनच ती भरता येते. अस्मिता म्हणते की हो का बाई, आणि मला असे झाले की आमच्या घरात बाळ येणार हे केव्हा जगाला ओरडून सांगू. तेव्हा लगेच कल्पना म्हणते की अस्मिता तू जरा जास्तच इंटरेस्ट घेतं ग यामध्ये. तेव्हा अस्मिता म्हणते की जाऊन दे, मी तुझ्या आनंदासाठी हे सर्व करते आणि गुरुजी तुम्ही मुहूर्त बघून सांगा, 3 महिन्यानंतर योग्य मुहूर्त काढून मी तुम्हाला तारीख काढून देतो. तर कल्पना म्हणते की हो द्या, तोपर्यंत मी सर्व तयारी करून ठेवते आणि जेव्हा चोरोटी भरली जाईल त्यानंतर सर्व नातेवाईकांना घरी जेवायला बोलूयात आणि सर्वांना एकदाच ही गुड न्यूज देऊया. तर अस्मिता मात्र सायली आणि अर्जुनकडे बघून हसत असते आणि सायली आणि अर्जुन टेन्शनने एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर इकडे प्रिया आपल्या रूममध्ये असते तर रविराज तिथे येतो. तेव्हा रविराज विचारतो की काय ग तन्वी आज तू क्लासला नाही गेली. तेव्हा लगेच तन्वी म्हणते की नाही बाबा आज सुट्टी काढली. तेव्हा रविराज म्हणतो की थोडासा वेळ मला देशील का. तन्वी मात्र नाटक करत म्हणते की तुम्हाला वेळ द्यायचा नाही तर कुणाला द्यायचा. रविराज म्हणत असतं की दिवाळी आली त्यामुळे मला असे वाटते की विपुलला आपण अंगठी करूयात. तर तन्वी म्हणत असते की इतकी कसली घाई, परंतु रविराज ऐकत नाही आणि चल आपण जाऊयात म्हणून तो तन्वीला घेऊन जातो आणि तन्वीचे पैसे मात्र बेडवर तसेच असतात. तिकडे अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये असतात. सायली म्हणत असते की आईने तर आता चोरोटीचा सुद्धा मुहूर्त काढला, काय करायचे. अर्जुनला सुद्धा काही सुचत नसते. अर्जुन म्हणत असतो की आता सर्व पिक्चर माझ्या पुढे ऑनच झालेला आहे, कारण चोरओटीचा जो मुहूर्त गुरुजी काढत होते तेव्हा अस्मिताताईचा चेहरा तुम्ही बघितला का, नक्की यामागे तिचा काहीतरी हात असेल. तेव्हा सायली म्हणत असते की अहो घरातील सर्वांनाच आनंद झाला, मग त्या कशाला काय करतील. अर्जुन म्हणतो की नक्की आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते, कारण तुम्ही तिचा मोबाईल पकडला त्यानंतरच हा प्रेग्नन्सीचा जो काही ट्रॅप आहे तो उघड झाला आणि हा सर्व प्लॅन तिचाच असणार, त्यामुळे मी आत्ता जातो आणि तिला जाब विचारतो. सायली म्हणते की नाही त्या कबूल सुद्धा होणार नाहीत, त्यांच्या मागे सर्वामागे हात त्यांचा जरी असला तरी. आणि तिने हे सर्व घरातील सर्वांना का सांगितले नसेल, म्हणून तिला काहीतरी नवीन प्लॅन करायचा असेल की दुसऱ्या पद्धतीने हे सर्वांसमोर उघड झाले पाहिजे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने. पण त्या अगोदर आपल्याला काहीतरी करावे लागेल, म्हणून अर्जुन आणि सायली त्यांचा पुढचा प्लॅन करतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अस्मिता आणि कल्पनाने एक खूप मोठी अशी पार्टी एन्जॉय केलेली असते आणि त्या पार्टीमध्ये जेव्हा अस्मिता कल्पना ह्या डान्स करत असतात तर सायली म्हणत असते की हे सर्व थांबवा, कारण मी प्रेग्नेंट नाहीच. तर कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.